हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण रानभाज्यांची भाजी करणार आहे. तर ही पालेभाजी आहे. तर ही लाल भोपळा, त्याची ही पानं आहे. त्यानंतर ही चवळीच्या शेंगा असतात ना, त्याची ही चवळीची पानं आणि ही शेपूची पानं. तर मला मार्केटमध्ये ह्या 3 भाज्या मिळाल्या. तर ह्या भाज्यांची आता आपण भाजी करणार आहे. या पावसाळ्यामध्ये येणाऱ्या भाज्या. तर या भाजीचे हे आता मी स्वच्छ धुवून बारीक चिरून ह्याला पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे, थोडीशी डाळ टाकून. आता हे मी धुवून घेते भाज्या आणि चिरून घेते. मग आपण पुढची रेसिपी बघूया. आता ही भाजी मी धुवून स्वच्छ धुतलेली आहे आणि चिरलेली आहे. आणि ह्याच्यामुळे पाण्यामध्ये आता हिला शिजायला टाकलेलं आहे. आणि आता ही तूर डाळ पण मी ह्याच्यात मिक्स करून घेते. आणि आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायची ही भाजी. आणि त्यानंतर आता ही भाजी शिजू देत, ह्याला झाकून ठेवते. आणि त्यानंतर आपण फोडणी करायची. मग नंतर आता ही भाजी शिजलेली आहे. तर आता हे गाळून घेऊया ही भाजी. आता ही डाळ पण शिजलेली आहे बघा. आता या भाजीला फोडणीसाठी आता इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची, त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट, कच्च्या शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं मीठ. आता तेल आपलं तापलंय. तर ह्याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची टाकली. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. भाजी आहे ना, तर ही भाजी मी फक्त गाळून घेतलेली आहे. ह्याला असं पिळलेलं नाही आहे, नाहीतर सगळी जीवनसत्व निघून जातील. म्हणून मी शिजवून घेऊन फक्त त्याच्यातलं पाणी काढून टाकलं आहे. आणि ह्याला काय पिळून नाही घेणार. आता ही थोडा वेळ परत त्यामध्ये शिजू द्यायचे. कांदा बघूया. कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर मग आपण भाजी टाकणार आहे. आता मीठ टाकते कांद्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं. आता हे थोडंसं परतवून घ्यायचं. आणि ही भाजी आता टाकायची. आता या भाजीमध्ये थोडंसं पाणी आहे, तर त्याच पाण्यामध्ये परत ही भाजी थोडीशी शिजवून घ्यायची. पाणी आटेपर्यंत. आता इतर सीझनला या भाज्या मिळत नाहीत, तर ज्या सीझनला मिळतात त्याच सीझनमध्ये पालेभाज्या खाऊन घ्यायच्या. त्याला मिक्स करते व्यवस्थित. भाजी ही भाकरीसोबत छान लागते. कुठल्याही पालेभाज्या भाकरीसोबतच छान लागतात चपातीपेक्षा.
आता भाजी ही शिजली का बघूया. हे बघा सगळं पाणी सुकलंय भाजीतलं. ह्या भाजीला कांदा आणि मिरची भरपूर घालायची म्हणजे भाजी छान लागते. आता गॅस बंद करते. भाजी काढून घेऊया ही. हे बघा गरमागरम आपली रानभाजी तयार आहे. थँक्यू.